ताईंना दीदींना श्री स्वामी समर्थ. मी सरलाच कुकिंग रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. मी आज बनवणार आहेत तुरीच्या डाळीचे गटाण्याची भाजी. ही आहे ना, संपूर्ण असं गोल गोल असतं, गावाकडे भेटतं ते. संपूर्ण असतात ही डाळ अशा. हे पण दाखवते हे अशा. तर त्याची मी भाजी बनवणार आहे आज. त्यासाठी आपण एक वाटी हे गटाणे घेतलेले आहे. आता ते मी आहे ना स्वच्छ धुवून घेणार आहे. आता यामध्ये ना पाणी टाकून हे 3 वेळेस चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे पहिले गटाणे. ना आता पाणी टाकलंय, त्यामध्ये ना 1 ग्लास पाणी टाकले ना. त्यानंतर हे गटाणे आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत. त्यानंतर आता हे आहे ना, आपण आहे ना 1-2 शिट्ट्या करून आता यामध्ये ना आपण हा 1 टमाटा पण टाकणार आहे. टोमॅटो पण आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे. आता हे कांदे घेतलेले आहेत ना आपण 2, ते कट करून घेणार आहोत. हे लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, हे लसूण पण यामध्ये टाकणार आहे. मी हे लसूण पाकळ्या पण टाकलेले आहेत. त्यानंतर मीठ, नंतर 1 चम्मच जिरं. यामध्ये आपण हळद टाकून घेणार आहोत. यामध्ये 1 तमालपत्र टाकणार आहोत आपण. त्यानंतर यामध्ये आपण हा कांदा पण टाकणार आहोत. कांदा टाकल्यानंतर आपण कुकरला याने झाकून लावून घेणार आहोत आणि याच्याने 2 शिट्ट्या काढून घेणार आहोत. आता आपण याला गेलेलं आहे. त्यानंतर आता हा कुकर गॅसवरती ठेवू आणि 2 शिट्ट्या होऊ द्यायच्या त्याच्यावर. हे शिजलेलं आहे. आता आपण हे काय करून घेणार, आता स्मॅश करून घेणार आहोत ह्यामध्ये. हे बघा किती छान शिजलेलं आहे. आता सगळं असं मिक्स करून घेणार. याचं आपण असं आहे ना स्मॅश करून घेतलेलं. 3 कढई ठेवलेली, ती गरम झाली. त्यामध्ये ना आता आपण तेल टाकून घेणार आहोत. तुम्ही तूप पण टाकू शकतात. त्यामध्ये जाणार आहे जिरं, टाकणार आहोत मोहरी. हे सर्व मी अर्धा चम्मच घेतलेला आहे आणि 1 चम्मच लसणाचा ठेचा. त्यानंतर परत त्यामध्ये टाकणार आहोत आपण लाल तिखट. यामध्ये ना कांदा लसूण मसाला घेतलेला आहे 1 चम्मच. त्यानंतर 1 चम्मच लाल तिखट घेतलेलं आहे आणि 1 चम्मच पावभाजी मसाला घेतलेला आहे आणि त्यामध्ये 1 चम्मच मिसळ मसाला घेतलेला आहे. आता तो यामध्ये आपण टाकून घेऊया. तसं माझ्याकडे कोथिंबीर नाही आहे, त्यामुळे मी नाही टाकली. त्यामध्ये ना मी मेथी टाकणार आहे थोडी, छान लागते ती पण. कोथिंबीर नाही म्हणून ऑप्शनल म्हणून टाकले. नंतर हे आता आपला हा शिजलेला आहे ना, हा डाळ आपण शिजून घेतलेला होता ना, तो याच्यामध्ये टाकणार आहोत. बस
हे आपण आहे ना मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण यामध्ये हे पाणी ना मी म्हणजे थोडं आहे ना असं कोमट करून घेतलेलं आहे नाही का. शक्यतो आहे ना गरम पाणीच टाकायचं, त्यामुळे भाजीला चव चांगली येते. थंड पाणी नाही टाकायचं. चला तर आता आपण टाकूया. तुम्हाला जेवढी हवी असेल तेवढी ना भाजी तयार. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटूया. बाय बाय.